नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भाजपशी बेईमानी आणि गद्दारी करून सत्तेवर आलेलं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार ठरलं आहे सर्वच क्षेत्रात अपयशी। भाजप खासदार नारायण राणे यांनी केली घणाघाती टीका। रत्नागिरीसह जिल्ह्यात तुळशी विवाह आणि त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव उत्साहानं करण्यात आला साजरा। महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानं भाजप खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शासनाचं केलं वस्त्रहरण। आणि रत्नागिरी शहरातील पीर हिशामुद्दीन शाह वली बाबा आणि पावस येथील पीर मोहम्मद शाह वली बाबांचा वार्षिक उर्स भक्तिमय वातावरणात पडला पार। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासनमान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकलसाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 2693 95 किंवा 8551 01 59 48 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। भाजपशी बेईमानी आणि गद्दारी करून सत्तेवर आलेलं हे सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलं असल्याची घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे। किती कारखाने बंद पडले, बेकारी किती वाढली, त्या बेकारामध्ये मराठी तरुण नाही। मग त्या मराठी तरुणांच्या पोटाचा प्रश्न, उदरनिर्वाहाचा प्रश्न शिवसेना का सोडवत नाही? मराठी माणसासाठी आम्ही, अरे कुठे होतात तेव्हा होतात बाळासाहेब असताना। भाजपशी बेईमानी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला तर मराठी माणसालाही विसरलं आणि हिंदुत्वाला मुठमाती दिली। कसलं हिंदुत्व यांचं? सर्व धर्म समविचारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या गळ्यात गळे घालून मुख्यमंत्री हे बनले। गद्दारी करून पद मिळवलं, कर्तृत्वाने पद मिळवलेलं नाही मिळवलं। महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा भाजपतर्फे शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर अतिकडक शब्दात टीका केली। पत्रकारांना अशा प्रकारे वागणूक देणारे महाराष्ट्राचे हे पहिले मुख्यमंत्री आहेत। मी आणि माझ्या कुटुंबातील कोणी व्यक्तीने काही केलं
तरी कोण लिहायचं नाही, बोलायचं नाही, आणि बोललं तर कारवाई होईल अशी दहशत करण्याचं काम हे सरकार करत आहे. वीज बिलाची माफी जाहीर केली हो यांनी, एकावर एक घोषणा, वीज बिल आम्ही माफ करू. शेवटी काय झालं? आज भाजपचं राज्यव्यापी आंदोलन झालं. का वीज बिल माफ करा सांगितलं ना, करा, नाही करत, काय बोलत नाही. पैसे आहेत का यांच्याकडे? नाही. वीज बिल एका माणसाने तर टीव्हीवर तुम्ही ऐकलं, त्याच्या झोपड्याची किंमत जेवढी आहे तेवढं लाईट बिल 68,000, 68,000 विजेचं बिल, तरी चौकशी नाही. का बेबंदशाही आहे? उद्धवशाही नाही, ही बेबंदशाही आहे. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्यासाठी हे उद्धवजी ठाकरे यांचं राज्य आज काम करतं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं. वर्षपूर्तीबद्दल महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कितीही गमजा मारत असलं तरी हे सरकार म्हणजे जनतेची इच्छापूर्ती झालेली नसलेले सरकार असून त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे हे निकम्मे सरकार असल्याची घणाघाती टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. गेल्या वर्षभरात नवीन सरकारने विकासामध्ये, जनतेच्या प्रश्नामध्ये, मग शेतकरी असो, कामगार असो, मजूर असो, उद्योजक असो, फेरीवाला असो, कोणाच्याही जीवनामध्ये परिवर्तन व्हावं अशा स्वरूपाचं कोणतेही काम या सरकारने केलेलं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीमध्येही 1.25 तासाच्या राज्यातील लोकांसाठी, राज्याच्या विकासासाठी आपण काय केलं याचा उल्लेख कुठेही नाही. त्यामुळे हे सरकार निकम्म सरकार आहे, काही कामाचं सरकार नाही, अशी आज परिस्थिती आहे. महिलांवरील अत्याचार, शिक्षण, आरोग्य, वीज बिल माफी, सुशांत सिंग प्रकरण आदी विषयांवरून भाजप खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी शासनाचा चांगलाच समाचार घेतला. कायदा सुव्यवस्था बोट राज्यात काय हो, खून, मारामाऱ्या, दरोडे वगैरे हा विषय थोडा मी बाजूला ठेवतो, पण महिलांवर अत्याचार किती झाले, लहान मुलं, अल्प मुलींवर अत्याचार किती झाले, वृद्ध महिलांवर अत्याचार किती झाले, आणि यादी आहे. थोडा वेळ आहे खरं म्हणजे या वर्षपूर्तीचं साठी 3 दिवस मला प्रेस घेतले, पुन्हा एवढे मुद्दे माझ्याकडे आहेत. किती अत्याचार झाले, काय करतो मुख्यमंत्री? मुख्यमंत्र्यांनी जे राज्याचे होम मिनिस्टर आहेत, पोलीस यंत्रणा आहे, ती स्वतःसाठी न वापरता महिलांच्या सुरक्षतेसाठी वापरावी असं मला वाटतं. पण खेळ खंडोबा आहे कायदा सुव्यवस्थेचा. ना धर्माचे रक्षण, शिक्षणाचा तर विचारूच नका, एकमत नाही, कधी परीक्षा घेणार म्हणतात, कधी पुढे ढकलतात. काय काय प्रकार चालले शिक्षणामध्ये, ना शिक्षण मंत्र्याला माहित, ना मुख्यमंत्र्याला माहित. जगातला असा पहिला लोकप्रतिनिधी असेल त्या देशातला पहिला मुख्यमंत्री की घरातून कारभार करतो.
ठाकरे सरकारनं विकासामध्ये महाराष्ट्राला 10 वर्ष मागे नेऊन ठेवलं आहे असं सांगून खासदार नारायण राणे यांनी मागील 1 वर्ष म्हणजे अधोगतीकडे जाणारं वर्ष ठरलं आहे असं सांगून महाविकास आघाडीच्या कारभाराचं पत्रकार परिषदेत बोलताना वस्त्रहरण केलं. अशा अनेक पत्रकार यादी आहे माझ्याकडे, त्यांना लेख लिहिला, बातमी दिली म्हणून कारवाई झालेली आहे. आणि म्हणून 1 वर्ष महाराष्ट्राच्यासाठी हे राज्य अधोगतीकडे नेणारं वर्ष ठरलं. गोरगरिबांसाठी हलाखीचं वर्ष, उपासमारीचं वर्ष हे ठरलंय. हे वर्ष बेकारी वाढली आहे, कारखाने बंद झाले आहेत, उद्योगधंदे येत नाही आहेत. त्यामुळे तरुण तरुणी बेजार आहेत. राज्याचा विकास ठप्प झालाय, विकासाला एकही पैसा नाही, राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, प्रशासन चालू शकत नाही. तो माणूस राज्याचं उत्पन्न वाढवायसाठी उपाययोजना काय करणार? प्रशासनच कळत नाही. सुद्धा कबूल केलाय, लेखातच कबूल केलाय मुलाखतीत, मला प्रशासन समजत. समजत नसेल तर राज्याचं उत्पन्न वाढवणं, विकासाला पैसे खर्च करणं हे कसं काय समजेल? राज्य या वर्षभरात किमान 10 वर्ष मागे नेऊन ठेवण्याचा पाप या सरकारने केलं. रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेकरता विकत घेण्यात येणाऱ्या जागेमधील भ्रष्टाचार, रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभाग, जिल्हा नियोजन मधील निधी कपात आदी विविध विषयांवर भाजप खासदार नारायण राणे यांनी टीका करत महाविकास आघाडी शासनाची लखतर काढली. आज आरोग्य विभाग रत्नागिरीमध्ये मी आहे. कोरोनाचे किती रुग्ण, किती मृत्यू पावले तुम्हाला माहित आहे. कशी सेवा इथे दर्जेदार होती का कशी होती तुम्ही पाहिलं. 10,000 कोटी रत्नागिरीसाठी खर्च झाले. 10,000 कोटी. 34 कोटी देण्यात आले कोरोनासाठी. 34 कोटी. किती भ्रष्टाचार आहे यात. काय नगरपालिका रत्नागिरी पण चुकलेली नाही. काय ते नळपाण्याची योजना होती काय 17 का 27 लाखाला जमीन घेतली आणि नगरपालिकेला 1 कोटी आणि कितीतरी का आकडे सांगा ना. आणि मला पत्रकार पाहिजे 1 कोटी 27 लाखाला विकली. सरकार पण तेच करतं, अनुकरण हे पण हेच करतात. कारण मंत्री तिकडचे तिकडे आहेत ना. मिलके खाएंगे मगर जम के खाएंगे. मिलके खाएंगे और जम कर खाएंगे. हे एक सूत्री कार्यक्रम ठाकरे सरकारचा आहे. ठाकरे सरकारचं याला वर्षपूर्ती म्हणतात, वचनपूर्ती नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करण्याचं आवाहन भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलं आणि यापुढे 100% भाजपच असेल असं सांगितलं. मला म्हणायचंय वर्षपूर्ती या सरकारचा आहे. मी रत्नागिरीच्या जनतेला सांगू इच्छितो, मला विनंती करायची आहे, या जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केल्याशिवाय पंचायत समिती असो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, आमदार खासदार सर्व क्षेत्रात शिवसेनेला हद्दपार केल्याशिवाय इथला विकास होणार नाही. दरडोई उत्पन्न वाढणार नाही, नोकऱ्या मिळणार नाही. इथले उद्योगधंद्यात मराठी माणसाला सहभाग मिळू दिला जाणार नाही. सगळं काय मीच.
या एक कलमी कार्यक्रमातून चाललेली सत्ता संपुष्टात आणायची असेल तर मला रत्नागिरीतील बंधू भगिनी माता सगळ्यांना विनंती करायची आहे, पत्रकारांसहित, एक वेळा भारतीय जनता पक्षाला संधी 5 वर्षांनी द्या. या 5 वर्षात रत्नागिरीचा कायापालट आणि तुम्हाला अपेक्षित विकास केल्याशिवाय मी राहणार नाही. याला जबाबदार मी स्वतः असेल. एक वेळा फक्त संधी द्या आणि संधी दिल्यास मी विकास करू शकलो नाही तर परत मत मागायला तुमच्याकडे मी येणार नाही याची ग्वाही देतो. माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्रातील आघाडी शासनाविरोधात पत्रकारांशी थेट संवाद साधत विविध विषयांवरील प्रश्नांना मनमोकळेपणानं उत्तरं दिली. सुप्रीम कोर्टात केस जेव्हा होती त्यावेळेला किंवा त्याच्या अगोदर 8 दिवस 15 दिवस त्या सुप्रीम कोर्टाच्या केसला हजर राहणारे वकील यांच्याशी चर्चा मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी करायला हवी होती. यासाठी स्पेशल वकिलांची नेमणूक करायला पाहिजे होती. हे काही झालेलं नाही. आवश्यक कागदपत्र त्यांना पाहिजे होते तेही दिले नाही. ॲडव्होकेट जनरल या केसला उपस्थित राहिले नाही. भयावह गोष्टी आहेत. मराठा समाजाकडे ते कोणत्या दिशेने बनणार नाही, कशा प्रकारे पाहतात हे यावरून दिसून आलंय. पेपर दिले नाहीत, वकील पाठवले नाही, वकील केसला उपस्थित राहिले नाहीत. आता स्थगिती मिळाली आहे, ही स्थगिती उठवावी किंवा आता मुलांना सवलती या वर्षी मिळाव्यात म्हणून तात्पुरती तरी सवलत द्यावी यासाठी अर्ज अद्याप गेलेला नाहीये. त्यामुळे मराठा समाजाला या सरकारकडून आरक्षण मिळू शकेल तसे प्रयत्न होतील असं मला वाटत नाही. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर इथं असलेल्या गांधी कुटुंबियांकडे यंदाही अनोख्या पद्धतीनं आयोजित केलेला तुळशी विवाह सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं सदा मंगलं शुभमंगल सावधान हरो निबुद्धिमतिदे दुःख अवघे गणनायका गजमुखा सुमूर्त सावधान सावधान गोदावरी नर्मदा वती वेदिका कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान रामो राजमणि सदा विजयते तदेव लग्नं सुदिनं तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपतेते त्रियुगं स्मरामि सुमूर्त सावधान. जगन्नाथ गांधी यांच्या घरी मागील 45 वर्षापासून हिंदू लग्न पद्धती आणि परंपरेनुसार तुळशी विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं. परंतु यंदा कोरोनामुळे मात्र या कार्यक्रमाला वऱ्हाडी मंडळींची कमी उपस्थिती दिसून आली.
जगन्नाथ गांधी यांचे चिरंजीव चित्रसेन गांधी, राधाकृष्ण गांधी आणि चंद्रकांत गांधी यांनी तुळशी विवाह सोहळ्याची प्रथा सुरू ठेवली असल्यानं वऱ्हाडी मंडळींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपदेते त्रियुगं स्मरामि सुमूर्त सावधान. दरम्यान रत्नागिरी येथील ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाच्या प्रांगणात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहानं साजरी करण्यात आली. दरम्यान रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विविध भागात तुळशी विवाह सोहळे आणि त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहानं साजरा करण्यात आला. देव गणेश तो वधूवरा गोदावरी नर्मदा चर्मणवती वेदिका परते नंदराम सुमूर्त मी पण सोडूनी तूच तूही म्हणण्यास शिकले पाहिजे. सदा मंगलम रत्नागिरी शहरातील धनजीनाका इथं असलेल्या पीर हिशामुद्दीन शाह वली बाबांचा वार्षिक उर्स भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. वार्षिक उर्स निमित्त दरवर्षी दर्गेबाहेर कव्वालीचं आयोजन केलं जातं, परंतु यंदा कोरोनामुळे कव्वालीसह सर्व प्रमुख कार्यक्रम रद्द करून बाबांचा उर्स साधेपणानं परंतु उत्साहानं साजरा केला गेला. हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरातील धनजीनाका इथं असलेल्या पीर हिशामुद्दीन शाह वली बाबांच्या मजारीवर चादरी चढवून मनोभावे दुआ करण्यात आली. أعداء من يمشي سبيا على صراط مستقيم
سيدنا محمد على الجود والكرم. تمام جزاء المقاصد وكل عطاء दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील पावस इथं असलेल्या पीर मोहम्मद शाहवली बाबांचा वार्षिक उर्सही शासनाच्या नियमांचं पालन करत साधेपणानं साजरा करण्यात आला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भाजपशी बेईमानी आणि गद्दारी करून सत्तेवर आलेलं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार ठरलं आहे सर्वच क्षेत्रात अपयशी. भाजप खासदार नारायण राणे यांनी केली घणाघाती टीका. रत्नागिरीसह जिल्ह्यात तुळशी विवाह आणि त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव उत्साहानं करण्यात आला साजरा. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानं भाजप खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शासनाचं केलं वस्त्रहरण. आणि रत्नागिरी शहरातील पीर हिशामुद्दीन शाहवली बाबा आणि पावस येथील पीर मोहम्मद शाहवली बाबांचा वार्षिक उर्स भक्तिमय वातावरणात पडला पार. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.